इंद्रनगरनी आणि बॉलिंग घेतली नरेश पायकॉन. सेकंड राऊंडचा पहिला सामना इंद्रनगर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. बघूया किती मोठं आव्हान ठेवत आहेत नरेश पॅकर या संघासमोर. समीरानी क्या उसका नाम अजय समीरानी अजय. अश्विन सौरभ विकी गोवेकर मोहन विकी काला हाँ मालूम है. अरे बॉलर दीपेश होतोय गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. बघूया पहिला चेंडू चांगला असा फटका होता. लेग साईड मध्ये मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा लागून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जातोय. समीर दिसतोय आपल्याला. दुसरा चेंडू आता मात्र लेग साइड मध्ये मारला चेंडू. डिसिजन पेंडिंग दिसतो इथे आपल्याला. बघूया पंच काय निर्णय कळवत आहेत. वंडीचा इशारा येतोय. आता मात्र टॅपदीचा फटका होता. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 2 धावा 3 चेंडूच्या मोबदल्यावरती. पुढचा चेंडू लेग साइड मध्ये फ्लिक केलेला. धावसंख्या 1 ने पुढे 2 गेले. टूडी रिजन मध्ये दिसतोय चेंडू. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. पुन्हा एकदा टॅपदीचा फटका. धावसंख्या 1 ने वाढते. 5 चेंडू 5 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शेष आहे या षटकातील. बघा मोठा फटका पाहायला भेटतोय का. पुन्हा एकदा लेग साइड रिजन मध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 6 धावा. केवळ 6 धावा खर्च केल्या आहेत पहिल्या षटकाच्या मागे. विनू येतोय दुसरा षटक सांभाळण्यासाठी. 6 धावा लागल्यात त्या फलकावरती. पंचांचे दोन्ही हात बाहेर. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 7 धावा. क्या बात आहे. लाजवाब स्ट्रोक परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल फॉलो थ्रू मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या झाली ती 8 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु काही फायदा उचलता आला नाही. 1 धाव. पंचांचा इशारा. ऑफसाइड रिजन मध्ये 1 धाव येते. 3 चेंडू 10 धावा झाल्या आहेत. अजूनही 3 चेंडू शेष आहेत या षटकामधील. चौथा चेंडू कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता परंतु 2D रिजन मध्ये जातोय चेंडू. धावसंख्या झाली ती 12. चांगला असा फटका होता परंतु डिक्लेअर रिजन मध्ये 2 धावांसाठी. स्ट्रेट ड्राईव्ह चा फटका होता परंतु खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण. तब्बल 3 धावा वाचवल्या आहेत
सुमित यांनी. किती बॉल झाले? बॉल किती झाले? 5 बॉल. शेवटचा चेंडू असलेल्या षटकामधील विनू यांचा 6. पुन्हा एकदा कव्हर रिजनमध्ये डिक्लेअर रिजनमध्ये जातोय. खूपच चांगली अशी फटकेबाजी होती परंतु चेंडू डिक्लेअर रिजनमध्ये गेल्यात. 15 धावा झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बघूया पुढचे 2 षटक काही मोठे फटकेबाजी पाहायला भेटते का आपल्याला. चारची ठेवला नाही आता तरी. बरं. स्वतः कॅप्टन येत आहेत गोलंदाजीचा मारा सांभाळण्यासाठी. पहिला चेंडू नरेश यांचा. डेड बॉल घोषित केला जातोय. मिडॉन रिजन मध्ये 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 16 धावा. अजूनही 5 चेंडू शेष आहेत. पुन्हा एकदा डिक्लेअर रिजन मध्ये चेंडू जातोय. चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. केवळ 1 धावा खर्च करतायत. एक आहे, एक आहे. वन डे रिजन मध्ये चेंडू जातोय. 18 हो गया. 18 ऑन बोर्ड लागतायत. 3 चेंडू 3 धावा खर्च केल्यात नरेश यांनी. पुन्हा कव्हर रिजन मध्ये सुरेख असा फटका परंतु पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर रिजन मध्ये 2 धावांसाठी. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 20 ऑन बोर्ड दिसत आहेत. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये 2 धावा. चांगली अशी फटकेबाजी पाहायला भेटते. सरळ चेंडू डिक्लेअर रिजन मध्ये जातोय 2 धावांसाठी. आता मात्र मिड विकेट रिजन मध्ये ट्राय केला. यस्नोचा कॉल होता आणि खूपच चांगली रनिंग म्हणता येईल. 2 धावा काढून घेतल्या. 24 ऑन बोर्ड लागत आहेत. चोवीस धावा लागत आहेत स्कोरबोर्ड वरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एनसील येतोय गोलंदाजीसाठी. कव्हर रिजन मध्ये चांगला फटका होता परंतु 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 25 धावांसाठी. मोठ्या फटक्यांची कुठेतरी गरज दिसते आपल्याला. शेवटचं षटक आहे कव्हर रिजन मध्ये आणि क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. तेवढीच चांगली फेकी म्हणता येईल. डायरेक्ट लागला ना थ्रू. सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी होती. सरळ चेंडू विकेट वरती आदळतोय. चांगली फेकी. रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. मोठा झटका. सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि तेवढंच सुरेख फेकी. 26 ऑन बोर्ड लागत आहेत. 26. 26. 2 बॉल ना. 2 चेंडू झाले आहेत. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. अजूनही 4 चेंडू शेष या षटकातील. बघूया मोठे फटके बघायला भेटतात का. चांगला असा फटका होता परंतु तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण.
आता लेग साइड मध्ये मारलेला फटका, चोरटी अशी एक धाव म्हणता येईल. कव्हर रिजन मध्ये फटका होता. पुन्हा एकदा तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुरेख झेल टिपलाय. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय तो दीपेश आपल्याला. अगोदरच्या 2 चेंडूवरती 2 सुरेख फटके अडवले आणि आता एक सुरेख असा झेल पाहायला भेटला. शेवटचा चेंडू असेल. खूपच चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 28 ऑन बोर्ड लागतायत. चांगला असा फटका होता ऑफसाईड रिजन मध्ये, परंतु तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण. 28. शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू स्ट्रेट डाय पद्धतीचा फटका, सरळ जातोय चेंडू सीमा रेषा पार चौकार. चांगला फटका, खूपच सुरेख असा फटका. 33 धावांचं लक्ष दिलंय. खूपच सुरेख असा फटका होता. ते 30 धावांचं लक्ष दिलंय. सेकंड राऊंडच्या पहिल्या सामन्यामध्ये खूपच चांगली अशी फटकेबाजी पाहायला भेटली इंद्रानगर या संघाकडून. बघूया कसा पाठलाग करतो नरेश पेकर हा संघ. नरेश आणि दीपेश येतोय फलंदाजीसाठी. तेहतीस धावांचा पाठलाग करायचा आहे नरेश पेकर संघाला. स्वतः कॅप्टन दिसत आहे स्ट्राईक एंड वरती. नरेश खूपच चांगली फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये आणि नॉन स्ट्राईक एंड वरती दिसतोय तो दीपेश. समीर येतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी. चांगली अशी फटकेबाजी केली होती फर्स्ट इनिंग मध्ये. पहिलाच चेंडू मिड विकेट रिजन मध्ये 2 धावांसाठी 2D साठी जातोय चेंडू. श्री गणेशा होतोय 2 धावांनी. दुसरा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये चांगलं असं क्षेत्ररक्षण नव्हतं, चांगले एफर्ट्स होते परंतु 1 धाव.
खूपच चांगला प्रयत्न होता. एफर्ट्सला 100% म्हणता येईल. तिसरा चेंडू आता मात्र कव्हर रिजन मध्ये फटका येतोय. 2D साठी खूपच चांगली अशी फटकेबाजी करताना दिसतोय नरेश आपल्याला. फर्स्ट राऊंड मध्ये सुद्धा खूपच चांगली फटकेबाजी केली होती. आता मात्र स्टेट पद्धतीचा फटका होता परंतु एक धाव. सहा धावा लागत आहेत स्कोरबोर्ड वरती. 33 धावांचा पाठलाग करताना दिसतोय नरेश पॅकर संघ. 4 चेंडू 6 धावा. अजूनही 2 चेंडू शेष आहेत या षटकामधील. चार चेंडू 6 धावा. बघा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लेग साइड मध्ये वंडीच्या रूपात एक धाव वाढते. धावसंख्या झाली ती 7 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. एक समतुल्य असं षटक पाहायला भेटतं आपल्याला. केवळ 7 धावा खर्च केल्यात. आता मात्र टॅप पद्धतीचा फटका होता आणि यस्नोच्या कॉलच्या स्वरूपात एक गडी बाद होतोय. मोठा झटका लागतोय नरेशच्या स्वरूपात. धावचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय. नरेश तंबूत परततोय. बघूया नरेशची जागा घेण्यासाठी कोण येईल. 7 धावा झाल्यात. यस्नोचा कॉल होता आणि एक रनआउटच्या स्वरूपात मोठा गडी बाद झालाय नरेश पॅकर संघाचा. तेजस येतोय नरेश यांची जागा भरून घेण्यासाठी. 7 झाल्यात. आता बघूया दुसरा षटक घेऊन येत आहे तो आमिर. स्ट्राईक एंड वरती दिसेल तर आपल्याला दीपेश खूपच चांगले असे क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. कव्हर रिजन मध्ये दीपेश कडून नक्कीच 8 ते 10 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या होत्या. बघूया बॅटिंग मध्ये किती कॉन्ट्रीब्यूट करतायत. पहिला चेंडू. पुन्हा आता मात्र दीपेश सुद्धा आत्महत्या करून मध्ये षटकार म्हणून बाद होतोय. कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू गेला सरळ षटकार गडी बाद. पहिल्याच चेंडूवर दीपेश बाद होतोय. बघा दीपेशची जागा घेण्यासाठी आकाश येतोय बॅटिंग क्रीज वरती.
चला पंच, थोडी घाई करायची आहे, भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला. आता मात्र शाबाश आकाश आकाश शाबाश वॉर्निंग देऊन खेळ वागतोय तो आकाश वागतोय. वंडीच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. पण आठ झाले. नो पद्धतीचा चेंडू होता, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला एक चोरटी अशी धाव. नो प्लस 1च्या रूपात पुन्हा 2 धावा ऍड होत आहेत. धावसंख्या झाली ती 10 धावा. खूपच सेन्सिबल क्रिकेट म्हणता येईल. एक्स्ट्रा पद्धतीचा चेंडू होता, त्याला चालेल खडे रे तेजस खडे रे ऑफसाईड रिजनमध्ये हलक्या हाताने खेळून एक धाव काढली, म्हणजेच नो प्लस 1च्या रूपात 2 धावा वाढल्या आहेत. आता मात्र कव्हर रिजन मध्ये पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये हा खेळाडू सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. बांबू गुला काय चांगला असा फटका होता, तेवढे चांगले क्षेत्ररक्षण. परंतु अंपायर आपल्याला कळवतील हा 1D आहे की 2D. 2Dच्या रूपात 2 धावा ऍड होत आहेत. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 12. 33 धावांचा पाठलाग करताना दिसतो आपल्याला नरेश पॅकर हा संघ. चांगलीच लढत पाहायला भेटते आपल्याला इथे इंदिरानगर विरुद्ध नरेश पॅकर या संघामध्ये. अजूनही 3 चेंडू शेष आहेत या दुसऱ्या षटकामधील. बाय झोपली आहे ना तिकडे घरात. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. आत्महत्ये स्वरूपात षटकार मारून तेजस तंबूत परततोय. 4 चेंडू झाले आहेत. 12 धावा झाल्या आहेत. 12 अजूनही 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. 33 धावांचा पाठलाग करताना दिसतोय नरेश पॅकर हा संघ. 12 धावा झाल्यात. 12 ऑन बोर्ड. सेकंड लास्ट चेंडू असेल. मिड विकेट रिजन मध्ये खेळलेला चांगला असा प्रयत्न होता, परंतु 2D रिजन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते 14 धावांसाठी. चांगला असा प्रयत्न होता, परंतु 2 धावसंख्या 2 ने पुढे सरसावते 14 धावांवरती. 33 धावांचा पाठलाग करताना दिसतो आपल्याला नरेश पेकर हा संघ. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू अजूनही 1 चेंडू शेष आहे या षटकातील. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. मिड विकेट रिजन मध्ये हलक्या हाताने खेळलेला 1 धाव 1Dच्या रूपाने. धावसंख्या झाली ती 15 धावा. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18 धावा. सेकंड राऊंडचा पहिला सामना पाहायला भेटतो आपल्याला. आमदार चषक 2021 मध्ये अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला भेटतंय.
त्याला पंच थोडी घाई करायची आहे, भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला. 12 चेंडू 18 धावांची गरज. आमिर येतोय. चांगला असा फटका होता, परंतु एक धाव. क्रॅकिंग असा शॉट म्हणता येईल, परंतु चांगले क्षेत्ररक्षण. वनडीमध्ये कन्वर्ट होतोय चेंडू. धावसंख्या झाली ती 16 धावा. 17 धावांची गरज आहे. 11 चेंडूच्या मागे कुठेतरी चांगलीच फटकेबाजी करावी लागेल नरेश पॅकर या संघाला, जर या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर. लेग साइड मध्ये मारलेला फटका होता, पंचांचा इशारा 2D. क्या बात आहे, सुरेख असा फटका होता. पंधरा धावांची गरज आहे. अजूनही 4 चेंडू शेष. बघा तिसरा चेंडू. आता कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय, परंतु गडी बाद. रनआउटच्या स्वरूपात, कॅचच्या स्वरूपात, माफ करा. खूपच चांगला झेल घेतला तो फॉलो थ्रू रिजन मध्ये. नऊ चेंडू 15 धावांची गरज. विनू येतोय स्ट्राईक एंड वरती. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल घेतला. कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ चेंडू जातोय गोलंदाजाच्या हातात. अजूनही 3 चेंडू शेष आहेत या षटकामधील. आता मात्र कव्हर रिजन मध्ये चांगला फटका येतोय विनूच्या फळीमधून. सरळ चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. चांगला फटका येतोय कव्हर रिजन मध्ये. कुठेतरी मॅच पुन्हा एकदा आपल्या पारड्यात पाडण्याचा प्रयत्न केला जातोय नरेश पॅकर संघाकडून. चांगला असा फटका. 8 चेंडू 11 धावांची गरज. खूपच चांगला फटका बघायला भेटला विनू यांच्या फळीतून. क्रॅकिंग शॉट. चार चेंडू झालेत. 8 चेंडू 11 धावांची गरज आहे. 8 चेंडू 11 धावांची गरज. पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय विनू यांनी आपल्या संघाला. 8 चेंडू 11 धावांची गरज आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना आमदार चषक 2021 मध्ये भव्य दिव्य असं आयोजन पाहायला भेटतं आपल्याला. चक्क असं भरलेलं ग्राउंड आणि यूट्यूब लाईव्हचे सामने आपण बघू शकता WTC.in च्या माध्यमातून. दोन चेंडू शेष आहेत. 8 चेंडू 11 धावांची गरज. पुन्हा एकदा फळी आणि चेंडूच्या मधला संघर्ष पेटतोय. फुल टॉस बनवला, परंतु तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण दिसतंय मिड ऑफ रिजन मध्ये. 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. चांगला असा फटका होता, परंतु तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. खूपसूरत स्ट्रोक, खूपसूरत स्ट्रोक. कव्हर रिजन मध्ये 2D रिजन मध्ये चेंडू जातोय.
क्या बात आहे, क्लास दाखवला जातोय, चांगला फटका कव्हर रिजन मध्ये. शाबाश विनू. रिझन खडे रे का? 6-8 आहे. 6-8 ची आहे बाई, 6-8. सहा चेंडू 8 धावांची गरज आहे. चला घाई करायची आहे, टीम टीम कमी करायची आहेत, भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. जो भी छोड़ दिया ना समीर ने. कार्तिक आहे, कार्तिक. कार्तिक येतोय. एक इम्पॉर्टंट षटक म्हणता येईल या सामन्यामधील. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे, बघूया कसा हाताळेल. आणि विनू दिसतो आपल्या स्ट्राईक एंडवरती, खूपच चांगले फटकेबाजी केली आहे त्याने आतापर्यंत. आता मात्र रिझल्टची वेळ आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. ऑफ साइड मध्ये कव्हर मध्ये मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आत्महत्येच्या स्वरूपात गडी बाद होतोय. षटकार मारून 5 चेंडू 8 धावांची गरज. चांगला फटका होता कव्हर रिजन मध्ये, परंतु षटकार जातोय आणि विनू तंबूत परततोय. सुमित आलाय विनूची जागा घेण्यासाठी. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. कार्तिकने पहिला चेंडू खूपच सुरेख हाताळला. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. आमदार चषक 2021 मधील सेकंड राऊंडचा हा पहिला सामना. वन डी रिजन मध्ये चेंडू जातोय 1 धावांसाठी. 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. खूपच चांगला सामना पाहायला भेटतो आपला हा सेकंड राऊंडचा पहिला सामना आमदार चषक 2021 मध्ये. चांगली अशी चुरस पाहायला भेटते दोन्ही संघांमध्ये. चांगले असे क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि तेवढेच चांगली फलंदाजी. आता मात्र टॅप पद्धतीचा फटका होता. वन डी रिजन मध्ये जातो चेंडू. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. कुठेतरी एक मोठा फटका यायलाच हवा जर हा सामना जिंकायचा असेल. 3 चेंडू 6 धावा. तीन चेंडू 6 धावांची गरज आहे. खूपच सुरेख असं षटक हाताला दिसतोय. कार्तिक सामना करेल तर सुमित. सरळ पद्धतीचा फटका होता. वनडीच्या रूपात यशनेसच्या कॉल मध्ये चेंडू सरळ जातोय. डिक्लेअर रिजन मध्ये 1 धाव. टॅप पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. कुठेतरी अजूनही चुरस निर्माण आहे या सामन्यामध्ये. 2 चेंडू 5 धावांची गरज. कंपल्सरी 5 धावा या काढाव्यात लागतील जर हा सामना जिंकायचा असेल नरेश पॅकर संघाला. होम ग्राउंड मध्ये खेळत असताना हा संघ. कार्तिक दिसतोय गोलंदाजीची धुरा सांभाळताना. सुरेख असं शतक हाताळलंय. क्या बात आहे, लाजवाब स्ट्रोक. परंतु तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. लाजवाब असा स्ट्रोक होता. 2 रन धावण्याच्या मोबदल्यात एक गडी बाद होतोय. केवळ 1 धाव येते.
एक चेंडू 4 धावांची गरज आहे. आला शेवटी. कंपल्सरी हा चौकार मारायला गेल तर सामना जिंकायचा असेल नरेश पॅकर संघाला. चांगलासा फटका होता. एक चेंडू 4 धावांची गरज आहे. एक चेंडू 4 धावांची गरज आहे. चांगलासा फटका होता परंतु तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण. हितेश हितेश बॅट्समॅन हितेश येतोय. बघूया कसा सामना करेल. एक चेंडू 4 धावांची गरज. नाही झाले का आगे झाले. एक चेंडू 4 धावांची गरज. चौका मारावाच लागेल जर हा सामना विजयी व्हायचा असेल नरेश पॅकर संघाला. बघूया हितेश कशा प्रकारे सामोरे जातो या एका चेंडूला. खूपच चांगलं असं षटक हाताळलं कार्तिक याने आतापर्यंत. परंतु हा इम्पॉर्टंट चेंडू असेल या सामन्यामधील. एक चेंडू 4 धावांची गरज. एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला इथे पाहायला भेटतंय. लकवा क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. सरळ पद्धतीचा फटका होता. तेवढेच सुरेख क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव.